आपण उपाययोजना तुम्ही सर्व शाळा असतील, कोचिंग क्लासेस असतील त्यांनी कराव्यात आणि जिथे कुठे तुम्हाला लाईटीची कमी आहे तिथं ते पण आपण बसवणारच आहोत. परत आपण जसं सांगितलं की आपलं ही सहकार्य म्हणून जसं आपण इलेक्शनच्या पिरियडमध्ये कळंब शहरामध्ये कस्त होती तसं आत्ता जर कस्त होऊ शकत नाही कधी त्याच वेळेस होती नंतर आताच का बंद झाली. हां, तर तेही तुम्ही चालू करावी लवकरात लवकर. परत आपण शहरातील व ग्रामीण भागातून शिक्षण व इतर कामासाठी शहरात येणारे प्रत्येक महिला व विद्यार्थी यांना सुरक्षित वातावरण कसं मिळेल त्या बाबतीत पण आपण लवकरात लवकर प्रयत्न करणार आहोत. परत पोलीस प्रशासनासोबत आपल्या सर्वांची हीच जबाबदारी आहे की त्यांच्यावर जबाबदारी टाकून महाविद्यालय यांचे प्रतिनिधी यांच्या समन्वयातून शहराला शिस्त लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्याची सुरुवात झालीच पाहिजे आणि म्हणतात आपल्याला सुरुवात केल्यानंतरच वळण लागते. पोलीस प्रशासन व नगर परिषद यांच्या समन्वयातून हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात येईल मांडता यावी यासाठीही आपल्याला हे करायचं आहे. परत तक्रारीची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. शाळा महाविद्यालयाच्या बाहेर तक्रार पेटी तुम्ही ठेवली पाहिजे. कोचिंग क्लासेस असतील, शाळा असतील. परत शाळा महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस प्रतिबंध करण्यात येतील. जे आपल्या शाळेच्या जवळ आहे ते पूर्णपणे बंद करण्यात येतील. बस स्थानक परिसर CCTV बंद असतील तर चालू करावेत लवकरात लवकर आणि त्याचा मॉनिटर वगैरे बरोबर करायचं आहे. आताच नाही तर तुम्ही बाहेर रोड जे तुमचं गेट आहे तिथेही CCTV पाहिजे. परत तुमचे मॉनिटर उपलब्ध नसतील तर काही तात्काळ लवकरात लवकर तुम्ही मध्ये 2-3 प्रकार आता जसं आपण सांगितलं तसं तुम्ही ॲक्शन तरी घ्याच त्याच्याशिवाय ते आळा बसणार नाही. आणि प्रत्येक आपण तर त्यांना सांगणार आहोत तुमच्या टायमिंग काय आहे ते. तर तुम्ही पहाटे असेल, दुपारी असेल, 4 वाजता असेल तुमची एक काही गस्त तुम्ही चालूच ठेवली पाहिजे. जसं इलेक्शनमध्ये होती, कारण इलेक्शनमध्येच का नंतर का नाही असं माझा प्रश्न आहे तुम्हाला. अयोग्य आहे ना? आणि स्वतः पाहिजे की मी कोचिंग क्लासेस आणि तुम्ही पण पालकांची तर तुम्ही ते हे करा की कंपल्सरी तुम्ही आलंच पाहिजे. आणि तुमच्याही शाळेला सर मी सांगू इच्छिते की जर विद्यार्थी ऐकत नसतील तर तुम्ही डायरेक्ट ॲक्शन घेऊ शकता की हे तुमची टीसी आणि हा तुमचे विद्यार्थी. हे जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत हा पण आळा बसणार नाही. तुम्ही मी म्हणत नाही प्रत्येकाला मारा, आणि जर नाही केलं आम्ही लाल शेरा मारून देऊ असं केल्याच्या नंतर तरी पालक सुद्धा आपण आळा बसू शकतो. पोलीस, नगर परिषद, शाळा महाविद्यालय, पालक आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागातून स्वतंत्र उपक्रम राबवणार आहोत. महिला सुरक्षा समितीची स्थापना महिला नगरसेविका, महिला पोलीस अधिकारी, शिक्षिका, पालक प्रतिनिधी यांची स्वतंत्र समिती तयार करणार आहोत. स्वयंसेवक गट तयार करणे, NCC कॉलेज युवक युवतींचा सहभाग घेऊन सुरक्षा मित्र म्हणून काम लवकर चालू करणार आहोत. रस्त्यावरील अंधार कुठे कमी असेल तिथं तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही तर बघणारच आहोत आणि तिथे उपाययोजना लवकरात लवकर आम्ही करणार आहोत. परत शहरातील संशयित ठिकाणीची यादी तयार करणे आणि कॅफे असतील, लॉज असतील, मोकळी मैदाने असतील, पोलीस प्रशासनाने पण लक्ष दिलं पाहिजे. आपण पण तिथं सर्वांनी मिळून लक्ष देणं गरजेचंच आहे. डिजिटल तक्रार व्यवस्था, हेल्पलाईन व्यतिरिक्त व्हॉट्सॲप नंबर, QR कोड जर तक्रार करता येईल अशी सुविधा आपण लवकरात लवकर तयार करणार आहोत. विद्यार्थ्यांसाठी कायदेशीर जनजागृती, पोक्सो ॲक्ट, IT ॲक्ट, महिला संरक्षण कायदे याबाबत शाळा कॉलेजांना पण वेळोवेळी मार्गदर्शन करणारच आहोत. परत समुपदेश, काउन्सिलिंग व्यवस्था, पीडित विद्यार्थिनीसाठी समुपदेशक व वेळेत संध्याकाळ नंतर नियम पाळणं, व्यवसायावर पण कारवाई आम्ही लवकरात लवकर चालू करणार आहोत. CCTV बसून पण हे भागत नाही, त्याची लवकरात लवकर आणि मोठं मॉनिटर बसून ते आपल्याला दिसेलच लवकरात लवकर पूर्ण कळंब शहर CCTV खाली आणण्याचं काम चालू करणार आहे. बालउद्यानमध्ये मागणी CCTV नाही सगळीकडेच पूर्ण कळंब शहर म्हणले मी, कळंब शहर. बरेचसे कॅमेरे बसवणे गरजेचं आहे.
आवश्यक आहे ना. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा आणि कॉलेजमध्ये मुलांना आय कार्ड असतात. ट्युशनवाल्यांनी जर आय कार्ड पद्धत लागू केली तर आम्हाला आणखी मुलांना फाइंड आउट करायला मदत होईल. आणि मुंडे सर आमचं जरा जास्त नाराज सर. फक्त तो जो तुमच्या शाळेमध्ये घटना घडल्याच्यानंतर तेव्हा जर तुम्ही आम्हाला तात्काळ कळवलं असतं तर कदाचित त्यांनी गल्लीमध्ये जे भांडणं केले का ती घटना घडली नसती असं मला वैयक्तिकरित्या वाटते. आणि त्याच्यात झालं काय सर माहीत तुमची घटना घडल्याच्या नंतर त्या मुलांनी गल्लीमध्ये भांडणं केल्याच्या नंतर आता मी कुणाचं नाव नाही घेणार, कोणीतरी एक पत्रकार महोदय आहे, त्यांनी तो व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो व्हिडिओ आमच्या माननीय SP मॅडम यांना पाठवला. फक्त माझी इथं जेवढे तुम्ही जमले सर्वांना विनंती आहे की कळमची समस्या असेल तर पहिल्यांदा आम्हाला रिपोर्टिंग करावं अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे. आणि आम्ही जर त्याचा उपाय नाही केला तर तुम्ही बिनधास्त SP मॅडम, IG सर किंवा आणखी आमचे जे काही वरिष्ठ आहेत त्यांना सांगा, पण पहिल्यांदा आम्हाला सांगा. आम्ही जर नाही उपाय केला तर तुम्ही कुणालाही सांगा, आमचं म्हणणं नाही, पण पहिल्यांदा आम्हाला सांगावं अशी माझी विनंती आहे. बरोबर 12 झालेला आहे, त्यावर तुम्ही फोन करून मदत मागवता. बऱ्याच टायमाला 112च्या अंमलदाराला 2 ड्युट्या लावलेल्या असतात. त्यामुळे त्यांना तुम्हाला आपण जे बोलला ते सांगितलेलं खरं आहे, मी नाही म्हणणार नाही. याच्या बाबतीमध्ये शक्यतो आम्ही टायमावर पोहोचतो, पण इथून पुढे आणखी आमचा प्रतिसाद चांगला कसा राहील याच्या बाबतीत आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही करू. जे म्हणजे प्रभाव असणारे मुलं असतात ते मुलं इतर मुलांकडून चुकीचे कामं करून घेतात. ह्या गोष्टी तुम्ही आम्हाला बिनधास्त सांगितल्याशिवाय आम्हाला कळणार नाही. आणि आम्हाला जर सांगितलं आणि आम्ही जर त्या संदर्भाने जे काही उपाय करायचे ते नाही केले तर तुम्ही बिनधास्त बोला आम्हाला. आमचं काही हरकत असण्याचं कारण नाही आणि ती नसावी, कारण आम्हाला शासनानं नेमले तेवढ्याकरिता. ॲक्शन नाही घेतली आणि परत मग तुम्ही आम्हाला जर बोलणार असाल तर ते आपलं बोलणं चुकीचं आहे असं मला एक दिशा वाटतं. जेवढे आपल्या समस्या आहेत सर्व जे सायलेन्सर आहेत त्यांचा जर वाहतूक नियम आहेत त्याप्रमाणे जी काही कारवाई करता येईल ती कारवाई आपण करू. समस्या मी लिहून घेतल्या, याच्या इतपत जर आणखी कुणाचं काही समस्या असतील तर ते आपण सांगा, मी लागेच सांगतो. वगैरे साहेब खुसपून नाही मिळालं रक्त द्या की शिक्षकाला लिमिटेशन आहेत मारायचे, तसं आमचंही आहे. बोलतो मी मॅडम, बरं बोलू का मी 2? हा जो आपला मुद्दा आहे की बाबा तुम्ही बिनधास्त मुलांना फटके द्या. आता आमच्या एवढे बंधनं आहेत, आम्ही जर कुणाला फटके दिले आणि तो जर व्हिडिओ पुन्हा काढला, आमच्या चांगल्या गोष्टी तर कोणी प्रसारित करत नाही, पण चुकीच्या गोष्टी लागलीच हायलाईट केल्या जातात आणि तो फॉरवर्ड पण करतात. सर जेव्हा आलो असेल तर तिथं दोन तर पोलीस स्टेशन आणि योग्य असेल त्यावेळेस ती मागणी मान्य, मी स्वतः फटके देईल, पण एका मर्यादित राहू. एक मिनिट समजा मी जर एखाद्याला फटके दिले आणि तुमच्याच एखाद्याचा मुलगा असला मर्यादित राहून फटके देईल, जेणेकरून आम्हाला